नमस्कार. फक्त योजना यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. जर थंबनेल पाहून येथे आला असाल तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 30 तारीख शेवटची असणार आहे. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असल्या तरी तुम्हाला त्याचा ऑप्शन निवडता येत नाही आहे. तर यामध्ये पाहू शकता की प्राधान्यक्रम जरी देण्यात आलेला असेल तरी या प्राधान्यक्रमानुसार शाळा उपलब्ध नाही आहेत. तर संपूर्ण आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये आता पुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध होतील का? नियमात बदल होणार आहे का? तर यासारखे प्रश्न वारंवार पालकांकडून विचारले जात आहेत. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे. तर 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर अंतराच्या परिसरात सर्वप्रथम अनुदानित म्हणजे सर्व झेडपीच्या शाळा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा शासकीय शाळा आणि अशा प्रकारच्या शाळाच उपलब्ध आहेत. जरी यांनी म्हटलेलं असेल स्वयंअर्थसहाय्यित शाळा किंवा प्रायव्हेट शाळा, तर या शाळा सध्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करतेवेळी उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे प्रायव्हेट शाळा आता संपूर्ण वगळण्यात आल्याचं ऑनलाईन नोंदणी करतेवेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारे सध्या आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जो नियम आहे हा नियम कायम असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहे आणि करण्यात येणार सुद्धा नाही आहे. त्यामुळे जो नियम आहे तोच नियम लागू राहणार आहे. त्यामुळे आता अनेक पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रवेशापासून आता वंचित राहावं लागणार आहे.